नमस्कार सर्वांना. तर आपण स्टेट बोर्ड सिरीज ही स्टार्ट करणार आहे. तर लगेच वेळ न घालवता आपण लगेच स्टार्ट करू. सांगितल्याप्रमाणे 6वी ते 12वी आपण स्टेट बोर्ड हे कंटिन्यू करूया. तर मी काय केलेलं आहे बघा की 6वीचं जे स्टेट बोर्ड आहे ते जवळपास 136 पेजेसचं आहे. तर ह्या ज्या स्लाइड्स बनवलेल्या आहेत 46 ते 47 पेजेसमध्ये आपण हे कंप्लीट केलेलं आहे. फक्त महत्त्वाचे पॉईंट्स यामध्ये इथे कव्हर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तुम्ही काय करायचं आहे की महत्त्वाचे जे काय मी पॉईंट्स सांगते ते तुम्ही लिहून जर घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता, किंवा हे लेक्चर तुम्ही 2-3 वेळा जर पाहिलात तरी ते तुम्हाला समजून जाईल. तर आपण लगेच स्टार्ट करू. बघा 6th स्टँडर्डचा आहे, हा आहे इंडेक्स. बघा एवढे टॉपिक 6th स्टँडर्डमध्ये आले आहेत. यामध्ये बघा नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी, जमीन, सजीव सृष्टी, तर जवळपास हे 16 टॉपिक आहेत. यामधील आपत्ती व्यवस्थापन आणि प्रकाश व छाया निर्मिती या टॉपिकमध्ये काय आपल्याला MCQ सापडत नाही. तर बघूया, आपण स्टार्ट करू. महत्त्वाचे मी तुम्हाला फक्त पॉईंट सांगत जाईल. चला बघा, या याच्यामध्ये MCQ कुठे आपल्याला मिळतो बघा. ही जी डायग्राम आहे, जमीन व पाण्याचे प्रमाण, यामध्ये पाणी 71% आणि जमीन 29%. हा प्रश्न काही परीक्षेला येणार नाही. तरी पण स्टेट बोर्ड मध्ये आहे म्हणून मी सांगितलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे. तुम्हाला फक्त बेसिक माहिती पाहिजे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे हा. ओके, आता या हवेमधील कुठले घटक आढळतात ते आपण आता नेक्स्ट बघूया. तर बघा, हा इथे दिलेला आहे बघा, हवेतील विविध घटकांचे प्रमाण. यामध्ये सर्वाधिक जे हवेचं जे प्रमाण आहे बघा ते आहे नायट्रोजन. सर्वाधिक कुठलं प्रमाण आढळतं? नायट्रोजन. 2 नंबरला कुठलं आहे? ऑक्सिजन. आणि मग बाकीचे वायू हे आढळतात. तर यामध्ये ते दिलेलं आहे, पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धुलीकण या सर्वांचा समावेश होतो. परत एक वाक्य दिलेलं आहे बघा, तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या 80% वायू असतात. कुठे? तपांबरामध्ये. आणि त्यानंतरनं स्थितांबरमध्ये हेच प्रमाण किती असतं? 19% असतं. जसं तुम्ही वर जाल तसं हे वायूचं प्रमाण काय होतं? कमी होतं. आणि बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही. तर हे गोष्ट लक्षात इथे असू द्या. परत अजून एक MCQ मला वाटतो, हवेतील वायूचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त असते व जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तसं ते काय होतं? कमी होत जातं. तेच मगाशी मी आता सांगितलेलं होतं. समजलं? इथे MCQ हा सापडतो. हे लक्षात घ्या. ऑर्गॉनचं बघा प्रमाण किती आहे, कार्बन डायऑक्साईडचं आणि इतर वायूचं हे प्रमाण. समजलं? आता हा जो पार्ट आहे हा तुम्हाला जिओग्राफीमध्ये पण शिकायला मिळेल, पण सायन्समध्ये असल्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. चला नेक्स्ट बघा, आता हवेतील वायूंचे जे उपयोग आहेत हे महत्वाचं आहे. यामध्ये MCQ मी तुम्हाला सांगते बघा. आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापर करतात, महत्वाचं आहे. निऑन जाहिरातीसाठीच्या रस्त्यांवरच्या दिव्यात निऑनचा वापर करतात. क्रिप्टॉन फ्लुरोसेंट पाईपमध्ये आणि झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये. हे 4 पॉईंट खूप महत्वाचे आहेत. कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे सर्वांनाच माहीत आहे, आयोग काही ते प्रश्न विचारणार नाही. पण हे जे आपल्याला माहीत नाही हे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही माहीत करून घ्या किंवा लिहून घ्या. समजलं? चला नेक्स्ट पॉईंट बघा, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे जे घातक घटक आहेत ते इथे दिलेले आहेत. हे स्टेट बोर्डमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, काजळी आहे. ह्या गोष्टी लक्षात असू द्यात, बेसिक असू दे. त्यानंतर आता ह्यामध्ये जवळपास 4 MCQ कव्हर होतात. ते 4 MCQ कुठले ते मी सांगते बघा. ओझोनचा थर, संरक्षण कवच, हा कुठे आढळतो? स्थितांबरमध्ये. लक्षात ठेवायचे, हा MCQ आहे. ओझोनचा फॉर्म्युला O3. समजलं? दुसरं, ओझोनचे महत्व सर्वांच्या लक्षात यावे म्हणून ओझोन संरक्षण दिन हा कधी साजरा केला जातो? 16 सप्टेंबर. हा प्रश्न येऊन गेलेला आहे MPSCला ऑलरेडी, परत येऊ शकतो. स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट, अजून एक MCQ होतो, वातानुकूलन यंत्रे, AC असतील, रेफ्रिजरेटर असतील, यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोन थराचा काय होतो? नाश होतो. हे लक्षात ठेवा. कोण आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन
टेट्राक्लोराईड. बघा या पेजवर MCQ किती आपल्याला मिळतात. बेसिक आहेत, रिपीट झालं तर चुकवायचे नाही. चला नेक्स्ट. ओके, हे बेसिक आहे, याच्यावर काही प्रश्न येणार नाही, तरी पण मी घेतलेला आहे. बघा पृथ्वीवरील उपलब्ध पाणी आणि शेकडा प्रमाण दिलेलं आहे. समुद्र आणि महासागरचं किती आहे? 97%. 2.7% इथे दिलेलं आहे. कशाचं आहे? बर्फ स्वरूप भूगर्भातील व इतर पाणी. आणि पिण्यासाठी पाणी किती आहे ते तुम्ही लिहायचं आहे. किती? 0.3%. असं टोटल किती होतं ते? 100%. समजलं? हे बेसिक आहे. चला नेक्स्ट. हां, यामध्ये बघा महत्वाचं काय वाटते? इमेज बघा, इमेजकडे लक्ष द्या. यामध्ये बघा हे जमिनीचे थर आहेत. काय आहेत? जमिनीचे थर आहेत. जमिनीचे काय आहेत? हे थर आहेत. यामध्ये सर्वात जी वर आहे ही आहे कुथित मृदा. कुथित मृदाच्या खाली मृदा असते आणि मृदाच्या खाली अपरिपक्व मृदा. आता इथे पॅसेजमध्ये दिलेला आहे बघा. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण झालेला आहे, त्याला कुथित मृदा असे म्हणतात. समजलं? सर्वात वरचा थर हा वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून कुजलेल्या ह्याच्यापासून काय झालेलं? निर्माण झालेला आहे. त्याखालील जमीन, वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते आणि या मातीच्या थराला आपण काय म्हणतो? मृदा म्हणतो. समजलं? आणि जसं जसं आपण खाली जाईल आता जमिनीत तसं खडकांचं प्रमाण वाढत जातं, त्याला म्हणतात अपरिपक्व मृदा. ही विकसित नसते. समजलं? विकसित नसते. आता यामधून फक्त कुथित मृदा म्हणजे काय, अपरिपक्व मृदा म्हणजे काय, यासाठी मी ही इमेज घेतलेली होती. याच्यावर काही प्रश्न येणार नाही. प्रश्न कुठे येईल ते तुम्हाला मी सांगेन. हा, आता स्टेट बोर्डमध्ये असे काही चार्ट्स आहेत की कोण काय करतं, असे होऊन गेले, माहीत आहे का तुम्हाला, असे काही चार्ट्स आहेत, ते पण मी घेतलेले आहेत, कारण त्यातून प्रश्न हे कव्हर होतात. इथे लक्षात द्या, भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था ही 1875 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. ही फॅक्ट आहे, त्यामुळे माहीत पाहिजे. भारतीय हवामानशास्त्र संस्था स्थापना कधीची आहे? 1875. लक्षात ठेवा. तुम्हाला कशाला पण येऊ शकतो हा प्रश्न. सरळ सेवाला असेल, MPSC ला जरी नाही विचारला तर सरळ सेवाला विचारू शकतो. दुसरी एक गोष्ट बघा, मृदा तयार होण्याची जी क्रिया आहे ती कशी असते? मंद गतीने, संत गतीने सुरू असते आणि ही परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. समजलं? 2.5 सेंटीमीटर एवढी किती वर्ष लागतात? हजारो वर्ष. हे गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर अजून एक बघा, चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण हे 33 ते 50% असतं. समजलं? तर हे पॉइंट एवढे ते लक्षात असू देत या स्लाइडवरचे. चला नेक्स्ट. ओके, आता स्टेट बोर्डमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे चॅप्टर संपतो ना पूर्ण, तिथे शेवटला एक चार्ट असतो. आपण काय शिकलो म्हणजे पूर्ण त्या चॅप्टरमध्ये एक सारांश, पूर्ण सार हा दिलेला असतो. आपण काय शिकलो या याच्यामध्ये, तर यामध्ये सर्व दिलेलं आहे बघा. ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे, हे सेंटेन्समध्ये विचारू शकतात. समजलं? हवा, पाणी, जमीन ही महत्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. ओके, आता या इमेजमध्ये बघा, हे आहे प्रकाश संश्लेषण. आता प्रकाश संश्लेषण हे तुम्हाला बेसिक, तुम्हाला व्याख्या काय कोणी विचारणार नाही. प्रकाश संश्लेषण आपल्याला 11वी मध्ये शिकायचं आहे. फोटोसिंथेसिस कसं होतं, रिॲक्शन कशी असते, त्या सायकल कशा आहेत. ओके, तर ते डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं आहे, तिथे तुम्हाला ते विचारणार आहे. पण प्रकाश संश्लेषण कसं होतं इथे दिलेलं आहे. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्राणी करतात का? तसं नाही. तर पुढे दिलेलं आहे बघा, जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साह्याने अन्न निर्मिती ते करतात. आणि ही प्रक्रिया वनस्पतींच्या कुठे होते? पानांमध्ये होते. इथे होते पानामध्ये. समजलं? पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होते. म्हणजे पानांमध्ये काय असतं? हरितद्रव्य म्हणजेच काय? क्लोरोफिल. आणि होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? प्रकाश संश्लेषण असे म्हणतो. आणि या क्रियेमध्ये काय होतं? ऑक्सिजन वायू हा बाहेर टाकतात. इथे दिलेला आहे बघा, ऑक्सिजन वायू काय करतात? बाहेर टाकतात. समजलं? आणि वनस्पतींमधील हरितद्रव्यांमुळे त्या हिरव्या रंगाच्या दिसतात. कशामुळे? हरितद्रव्यांमुळे त्या हिरव्या रंगाच्या दिसतात. आता हे फक्त बेसिक तुम्हाला माहित असू दे, याच्यावर काही प्रश्न येणार नाही.
जिथे प्रश्न येईल तिथे तुम्हाला मी सांगत जाईल की ते महत्वाचं आहे. आता हे का घेतलेलं आहे ठराविक आयुर्मान, तर याच्यावर प्रश्न येऊन गेलेला होता. कुत्रा याचं आयुर्मान ऑलरेडी विचारलेलं होतं पूर्वी 2012-13ला. आता काय तो विचारणार नाही. तो स्टेट बोर्ड मधून आपल्याला रेफरन्स सापडतो. बघा इथे दिले. कुत्रा या प्राण्याचे साधारण 12 ते 18 वर्ष असतं आयुर्मान. तर शामृगाचे किती आहे 50 वर्ष. 50 वर्ष तो सरासरी जगतो. दुसरी एक गोष्ट बघा, माहित आहे का तुम्हाला हे पण चार्ट सायन्समध्ये आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत, ते सुद्धा मी घेतलेले आहेत. तर भविष्यात प्रश्न जर आला चुकून म्हणून मी हे घेतलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, दक्षिण अमेरिकेजवळ गॅलापेगॉस बेट आहे. तिथे आढळणाऱ्या महाकासवाचे, हा आहे महाकासव, याचा आयुर्मान दिलेला आहे. किती आहे 170 वर्ष आहे. किती आहे 170 वर्ष. ओके. आणि मे फ्लाय इथे दिलेला आहे. मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून ते 24 तासापर्यंत आहे. समजलं. हे लक्षात असू द्या. कुठं आहे दक्षिण अमेरिकेजवळ. माहित आहे का तुम्हाला? माहित नसेल तर माहित करून घ्या. समजलं. स्टेट बोर्ड मध्ये आहे म्हणून. चला नेक्स्ट. पेशीमय रचना बायोलॉजी बघा, बायोलॉजी मधलाच हा पार्ट आहे. आता 8वी पर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री सर्व एकत्र दिलेलं आहे. तुम्हाला सांगत जाईल फिजिक्सचा टॉपिक आला की फिजिक्स आहे, केमिस्ट्री आला तर केमिस्ट्री आहे. आता बायोलॉजी मध्ये बघा पेशीमय रचना, सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना आपण पेशी म्हणतो. पेशी म्हणजे काय इंग्लिशमध्ये आपण त्याला सेल म्हणतो. समजलं. आता ह्यामध्ये महत्वाचं MCQ काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, काही सजीव हे एकाच पेशीपासून बनलेलं असतं त्यांना आपण एक पेशीय सजीव म्हणतो. समजलं. आणि अनेक पेशीने बनलेलं असतात त्यांना बहुपेशीय म्हणतात. सोपे, डेफिनेशन कोणीच विचारणार नाही. एक पेशीमध्ये उदाहरणे कुठली येतात? इथे आहे अमिबा आणि पॅरामेशियम. 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे. कोण येतं? अमिबा आणि पॅरामेशियम. आणि बहुपेशीयमध्ये कोण येतो? आपण येतो स्वतः. परत इथे दिलेलं आहे गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, मानव, कांद्याचे रोप, हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत. आता एकपेशीय सजीवांचे बरेच उदाहरणं आपल्याला आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊ 7वी, 8वी, 9वी, 10वी तसं आपल्याला एक्झाम्पल हे ऍड होणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, 6वी मध्ये ही 2 एक्झाम्पल दिलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला ती माहीतच पाहिजेत, पाठच पाहिजेत. अमिबा एक पेशीय आहे, पॅरामेशियम एक पेशीय सजीव आहे. समजलं. आता 6वीच्या मुलांसाठी हे पुस्तक बनवलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ते सफिशियंट आहे. ओके. आता पुढे पुढे आपण जसं जाईल तसं तसं ही एक्झाम्पल्स काय होतील ऍड होत जातील. दुसरी गोष्ट बघा, परत आलेला आहे कोण काय करतं, कोण काय करते. चार्ट आलेला आहे, यामध्ये तुझा फॅक्ट आहे ती माहित पाहिजे. बघा, भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण, संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण किती सालचे आहे? 1890. आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था ही 1916ची आहे. समजलं. लक्षात ठेवा, वनस्पती सर्वेक्षण संस्था ही प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या आधी आहे स्थापना. समजलं. वनस्पतीची किती 1890 आणि प्राण्यांची किती 1916. हे फॅक्ट आहे, लक्षात ठेवा, स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. चला नेक्स्ट बघू आपण. इथे बघा, खाज कुईलीच्या शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. समजलं. ही बघा अळूची पाने, माहित असतील तुम्हाला अळूची पाने. ओके. त्यानंतर दुसरा आहे बघा, कन्हेर घाणेरी या वनस्पतींचा वास काय असतो? उग्र असतो. आणि धोत्रा वनस्पती जी आहे ही धोत्रा ही काय असते? विषारी असते. बघा, ही धोत्रा वनस्पती आहे, कशी असते? विषारी असते. आता प्रश्न असा येणार नाही की विषारी वनस्पती कोणती, समजलं, खाज कुठल्या वनस्पतीला सुटते, असे प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीत. समजलं. आता 5वी ते 8वी पर्यंत तुम्हाला सर्व हे गोष्टी सिंपल वाटतील, तरी पण आपण ते शिकायचं आहे, माहीत असू दे. एक नॉलेज मध्ये आपल्या भर पडेल. ओके. त्यासाठी आपण घेत आहे. जसं जसं पुढे आपण जाऊ 9वी 10वी तेव्हा तुम्हाला ते थोडं हार्ड वाटत जाईल. समजलं. चला, वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, सर्वांना माहिती आहे. त्यांना आपण स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतो. त्यामध्ये उदाहरणं बघा, जास्वंद, डाळिंब, सदाफुली. ओके. तर काही वनस्पती जसे बुरशी असेल, त्यानंतर बांडगुळ असेल, अमरवेल असेल, या मात्र वनस्पती अन्नासाठी उपयोग करतात.
आणि त्यांना आपण काय म्हणतो, परपोषी. तर घटपर्णी वनस्पती ही काय आहे, कीटकभक्षी. लक्षात ठेवायचं, MCQ आहे हा. घटपर्णी वनस्पती जी आहे ती काय आहे, कीटकभक्षी आहे. समजलं. आता इथे 2 चार्ट घेतलेले आहेत बघा, एक आहे पानं आणि एक आहेत मुळे. आता या पानांच्या मध्ये हे आहे साधे पान. साधे पान मध्ये एक्झाम्पल दिले जास्वंद, पुस्तकात दिलेलं आहे. त्यानंतर संयुक्त पान, हे बघा संयुक्त पान आहे, यामध्ये येतो गुलाब. ओके, गुलाब जी झाडं असतात त्याची पाने कशी असतात, संयुक्त असतात. आणि साधे पान हे असं असतं, हे कशाचं आहे, जास्वंदेचं. त्यानंतर मुळाचं पण एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, सोटमूळ आणि तंतुमूळ, तंतुमय मूळ. ओके, सोटमूळ मध्ये उदाहरण कुठली दिलेले आहेत बघा, जास्वंद आणि वड. तर तंतुमय मध्ये कुठले दिलेलं आहे, कांदा आणि गवत. तर ह्या गोष्टी तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे म्हणून या लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघू. ओके, कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने काय केलेले, प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केलेले आहे. हे पुढे परत तुम्हाला रिपीट होणार आहे. हे पुस्तक मध्ये दिलेलं आहे म्हणून मी घेतलेलं आहे. नेक्स्ट बघा, आता वार्षिक वनस्पती कशाला म्हणतात, त्यानंतर द्विवार्षिक वनस्पती कशाला म्हणतात, आणि अनेक परत बहुवार्षिक वनस्पती कशाला म्हणतात, हे इथे दिलेलं आहे बघा. ज्या वनस्पतींचं जीवनचक्र हे 1 वर्षात पूर्ण होतं त्याला आपण वार्षिक वनस्पती म्हणतो. मग त्याचे एक्झाम्पल्स काय हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये एक्झाम्पल्स 2 दिलेले आहेत, एक आहे ज्वारी आणि सूर्यफूल. लक्षातच ठेवा, वार्षिक वनस्पती आहेत त्या. त्यानंतर ज्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्ष लागतात त्याला म्हणतात द्विवार्षिक. यामध्ये एक्झाम्पल्स 2 दिलेत, गाजर आणि बीट यासारख्या वनस्पती. समजलं. आणि पुढे काय दिलेत बघा, जास्वंद, कण्हेर ही झुडपे, आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्षेही जगतात. त्यांना अनेक वर्ष फुले फळे येतात. समजलं. आणि या जीवनक्रम कालावधीनुसार या वनस्पतींचं हे असे प्रकार पडलेले आहेत. फक्त एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, माहीत असू दे म्हणून. त्यानंतर हा इथे MCQ महत्वाचा आहे, ऑलरेडी येऊन गेलेला आहे, माहीत आहे का तुम्हाला, माहीत करून घ्या. समजलं. काय दिलेलं आहे बघा, जगात सर्वात मोठे फूल हे कुठे आहे, इंडोनेशियामध्ये आहे. कुठले आहे ते, रॅफ्लेशिया अर्नॉल्डी. याचा व्यास सुमारे 1 मीटर आहे. किती आहे व्यास डायमीटर किती आहे, 1 मीटर आहे. आणि जगातील सर्वात लहान फूल हे कुठले आहे, उल्फिया. या वनस्पतीचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा आहे. मिलीमीटर, खूप लहान आहे. आता मोठा आणि लहान या फुलांची नावे तुम्ही लक्षात ठेवा. बघा, हे सर्वात मोठे फुल आहे आणि हे सर्वात लहान, रॅफ्लेशिया आणि हे उल्फिया. हे पुढे पण तुम्हाला परत रिपीट होईल. 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये हे दिलेलं आहे म्हणून माहित पाहिजे. आता ही कुठे आढळते, इंडोनेशियामध्ये. ओके, चला चला आता प्राण्यांकडे जाऊ आपण. बघा, प्राण्यांचं काय दिलेलं आहे, पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी. आता इथे व्याख्या काय दिलेल्या आहेत बघा, पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांचे पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी असे 2 गट पडतात. ज्याला पाठीचा कणा आहे त्याला पृष्ठवंशीय, ज्याला नाही त्याला अपृष्ठवंशीय. एवढीच डेफिनेशन 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेली आहे. आता यामध्ये प्राणी कुठले येतात पृष्ठवंशीमध्ये, आता आपण कशामध्ये येतो, मानव कशामध्ये येतो, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतो. इथे दिलेलं आहे बघा, साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू पृष्ठवंशी प्राण्यांची उदाहरणे आहेत. आणि ज्याला पाठीचा कणा नाही त्यामधले एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ती कुठली आहेत, गोगलगाय, झुरळ आहे, गांडूळ आहे. बघा, ही MCQ लक्षात ठेवायचं आहे. पाठीचा कणा नसलेले प्राणी 3 दिलेले आहेत, गोगलगाय, झुरळ आणि गांडूळ. लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, अजून एक दिलेला आहे इथे, प्रजनन प्रकारानुसार अंडज व जरायुज प्राणी असे 2 प्रकार देखील दिलेले आहे. त्यानंतर प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचे भूचर आणि जलचर असे वर्गीकरण देखील केले जाते. यामध्ये काय दिलेलं आहे बघा, बेडूक, सॅलॅमेंडर, तोड हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून उभयचर. आता उभयचरची व्याख्या अशी नाही, पुढे तुम्हाला कळेल. पण उभयचर मध्ये कोण येतं हे लक्षात ठेवायचं आहे, बेडूक, सॅलॅमेंडर आणि तोड हे लक्षात असू द्या. त्यानंतर खेचर, खेचर मध्ये कोण येतं बघा, घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे सर्व हवेमध्ये संचार करतात म्हणून यांना आपण काय म्हणतो, खेचर.
ओके, चला उदाहरणे लक्षात ठेवा. कोण काय करतं, आला बघा चार्ट. कोण काय करते? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही जी संस्था आहे त्याची स्थापना 2005 साली झालेली आहे. लक्षात ठेवा, कुठली? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. कितीची आहे स्थापना? 2005. एमसीक्यू ठेवा, एमसीक्यू आहे, फॅक्ट आहे, हे बदलणार नाही. त्यानंतर असे होऊन गेले हे जे चार्ट आहेत हे शास्त्रज्ञाचे आहेत. कोण कोण शास्त्रज्ञांनी कुठे शोध लावला, काय लावला याची माहिती दिलेली आहे आणि ते तुम्ही करा, कारण एमसीक्यू टाईप जोड्या लावा हे प्रश्न असे विचारतात. आता इथे काय दिलंय बघा. 19व्या शतकात विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. समजलं? शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा आणि त्यांनी काय शोध लावला, कशावर काम केलेलं आहे ते गोष्टी पण लक्षात पाहिजे. आता इथे दिलेलं आहे बघा, अवस्था कुठल्या आहेत? स्थायू, द्रव आणि वायू. बेसिक गोष्टी सगळ्यांनाच माहित आहे. स्थायू म्हणजे काय, द्रव म्हणजे काय, वायू म्हणजे काय. एमसीक्यू कुठे येतो ते मी तुम्हाला सांगते. उदाहरण बघा इथे दिलेलं आहे, लोखंडाचा तुकडा. आता लोखंडाचा जर तुकडा घेतला तर तो तुम्हाला कसा दिसणार आहे? घट्ट, स्थायूच वाटणार आहे ना, घट्ट. पाणी घेतलं, काय आहे? हा द्रव आहे. हवा ही काय आहे? वायू आहे. उदाहरणं दिलेले आहेत. आकार कसा असतो? स्थायूला स्वतःचा आकार असतो. येस, आकार असतो. द्रव स्वतःचा आकार नसतो. द्रवाला आकार असतो का? नाही, ते भांड्याचा आकार घेतात. ओके, आणि वायूला सुद्धा स्वतःचा आकार नसतो. हे बेसिक आहे. त्यानंतर आकारमान, ठराविक आकारमान असते. स्थायूला ठराविक आकारमान असते. द्रवला सुद्धा ठराविक आकारमान असते, मात्र वायूला आकारमान नसते. आता एक एमसीक्यू तुम्हाला सांगते, वायूला आकार आणि आकारमान दोन्हीही नसते. समजलं? वायूला स्वतःचा आकार आणि आकारमान दोन्हीही नसते, हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघा. आता हे उदाहरण दिलेले आहे, चार्ट मी का घेतलेला आहे सांगते. एक एमसीक्यू येऊन गेलेला होता. शरीराचे तापमान विचारलेलं होतं, सुमारे 37 डिग्री सेल्सिअस असतं, हे लक्षात असू द्या. त्यानंतर हे पदार्थ, हे बघा, हा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे, हे फक्त तुम्ही बघून घ्या, याच्यावर काय एमसीक्यू येणार नाही. त्यानंतर हे पदार्थ, त्याचे गोटन बिंदू आणि उत्कलन बिंदू हे देखील दिलेलं आहे, हे फक्त बघून घ्या. असा काय प्रश्न डायरेक्टली येत नाही, पण इथे तुम्हाला माहिती आहे उकळते पाणी 100 डिग्री सेल्सिअसला, गोठणारे किती आहे? 0 डिग्री सेल्सिअसला, आणि शरीराचे तापमान हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून घेतलेला आहे. ओके, फ्रीज मधील तापमान किती असतं? <5 डिग्री सेल्सिअस. ओके, त्यानंतर हिवाळ्यात रात्रीच्या वेळी किती असतं? उन्हाळ्याच्या भर दुपारी किती असतं? हे इथे स्टेट बोर्ड मध्ये मेन्शन केलेलं आहे. समजलं? आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे अवस्था होते, अवस्थांतरांचे विविध जे उपयोग आहेत, तर यामध्ये मला एक एमसीक्यू वाटतो, तो बघा कोणता आहे. तर द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग हा रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. द्रवरूप जो नायट्रोजन आहे त्याचा उपयोग रक्तपेशी व पशूंची रेत टिकवण्यासाठी होतो, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे दिलेले आहेत उपयोग हे नॉर्मल आहेत, सर्वांना हे माहीत आहेत, म्हणून हे काय घेत नाही, तुम्ही वाचू शकता. चला नेक्स्ट. ओके, संप्लवन म्हणजे काय? संप्लवन म्हणजे काय? सबलिमेशन म्हणजे काय की स्थायूरूप पदार्थांचे द्रवमध्ये न होता थेट वायूमध्ये रूपांतर होतं, त्याला आपण संप्लवन असे म्हणतो. डेफिनेशन दिलेले आहे, विचारणार नाही, ऑलरेडी विचारून झालेली आहे. आता आपण काय शिकलो? मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर पाठीमागे आपण काय शिकलो याचा सारांश दिलेला आहे, तो मी इथे घेतलेला आहे, तर तुम्ही हे बघू शकता. फक्त एक लक्षात घ्या की धातूचे जे गुणधर्म आहेत ते फक्त माहीत पाहिजेत तुम्हाला. वर्धनीयता, तन्यता, उष्णता, वाहक असते धातू, विद्युत वाहकता असते, नादमयता असते, तसेच विशिष्ट रंग आणि चकाकी, असे सर्व गुणधर्म हे धातूंना असतात, मेटल्सला. समजलं? चला नेक्स्ट आहे. ओके, असे होऊन गेले, परत आलेला आहे बघा. आता यामध्ये शास्त्रज्ञ कोण दिलेले आहेत? चार्ल्स गुडईयर यांच्या हातून काय झाले? रबर आणि गंधक यांचे मिश्रण त्यांनी काय केलेलं आहे? चुकून पेटत्या स्टोववर पडले आणि स्टोव विझल्यानंतर रबराचे अधिक टणक व कमी ताणले जाणारे असे स्वरूप
झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं. फक्त एवढंच आहे MCQ. तुम्हाला सांगते, वल्कनायझेशनचा शोध कुणी लावला? चार्ल्स गुडइयर. एवढाच MCQ आहे. समजलं? एवढंच लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा एक पॉइंट आहे बघा, रबर हे नैसर्गिक व कृत्रिम अशा 2 प्रकारचे असतं. फक्त एक लक्षात घ्या की नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळतं आणि ह्या चिकाला काय म्हणतात? लॅटेक्स. हा MCQ आहे. या चिकाला काय म्हणतात? लॅटेक्स. हे लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट माहित आहे का तुम्हाला? आला बघा चार्ट. प्रत्येक चॅप्टरमध्ये हा चार्ट असतोच. माहित आहे का तुम्हाला? असे होऊन गेले. हे दोन्ही चार्ट असतात म्हणजे असतातच. एक गोष्ट लक्षात घ्या बघा, रबर हा एक नैसर्गिक पदार्थ विशिष्ट झाडांचा चीक गोळा करून मिळवतात आणि रबराचे जे झाड आहेत ते ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणात आढळतं. ओके. आणि दुसरं बघा, झाडाचे वनस्पती शास्त्रीय नाव हे लक्षात ठेवायचं आहे. हा MCQ आहे. हेविया ब्राझिलियन्सिस हे लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतात सर्वाधिक जास्त उत्पादन रबराचं हे कुठं होतं? तर केरळ राज्यात. कुठे होतं? केरळ. हा सुद्धा फॅक्ट लक्षात असू द्या. स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे म्हणून लक्षात पाहिजे. चला नेक्स्ट बघा, माहित आहे का तुम्हाला? परत आलेला आहे. आता जी कागद निर्मिती प्रक्रिया आहे हे काय तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही, पण तुम्हाला एक माहित असावा म्हणून हा चार्ट घेतलेला आहे. कागद निर्मिती प्रक्रिया कशी होते बघा. हे वृक्ष आहे. ह्या वृक्षापासून काय आपण लाकडाचे जे ओंडके आहेत ते आपण हे मशीन मध्ये टाकले. हे साल काढतं. ओके. आणि हे साल काढल्यानंतर न यामध्ये पुढे काय होतं? रंगद्रव्य त्यामध्ये मिसळतात. ओके. रंगद्रव्य मिसळून ते एक भिजत ठेवतात आणि तो लगदा होतो कागदाचा. कागदाचा लगदा झाल्यानंतर मग ते रोलर्स मध्ये तो लगदा काय होतो? लाटला जातो आणि मग तो काय होतो? कागद तयार होतो, गुंडाळला जातो. तर ही प्रोसेस स्टेट बोर्ड मध्ये दिलेली होती म्हणून मी आणलेलं होतं. आता दुसरी एक गोष्ट आहे बघा, माहित आहे का तुम्हाला? परत, भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये नेपानगर येथे स्थापन झाला. कुठे झालेला आहे? नेपानगर. आता नेपानगर कुठे आहे ते माहित पाहिजे. कुठे आहे? मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, जरी प्रश्न आला तर तुम्हाला माहित पाहिजे. आणि महाराष्ट्रात कुठे आहे? चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे कागद कारखाना आहे. समजलं? ओके. हा सुद्धा चार्ट तुम्ही वाचून घ्या. मला हे महत्वाचं वाटत होतं म्हणून हे सांगितलं. चला नेक्स्ट बघा. ओके. पोषक तत्वे टॉपिक नेक्स्ट. पोषक तत्वे म्हणजे काय ते दिलेलं आहे बघा. ऊर्जादायी पोषक तत्वे यामध्ये कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत आणि मिनरल्स आहेत. सर्वाधिक जास्त आपल्याला ऊर्जा जी मिळते ती कशातून मिळते? कार्बोहायड्रेट्स मधून. बघा इथे आहे, आपली मुख्य गरज ही ऊर्जेची असते आणि ती कर्बोदकांमुळे भागते. बघा आता कर्बोदके आपल्याला कशातून मिळतात? इथे दिलेलं आहे, भात, पोळ्या, भाकरी यामधून मिळतात. तसेच आपण खाल्लेल्या अन्न पदार्थापासून आपल्याला ऊर्जा ही मिळते आणि ही उष्णता मोजण्यासाठी कशामध्ये मोजतात? किलो कॅलरी या एककाचा वापर करतात. वाढत्या वयातील मुलामुलींना रोज 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा ही अन्नातून मिळण्याची गरज असते. किती पाहिजे? डेली 2000 ते 2500 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जेची गरज असते. आता हे जे दिलेले आहेत मिनरल्स, मिनरल्स मध्ये लोह, त्यानंतर कॅल्शियम, फॉस्फरस आहे, आयोडीन आहे, सोडियम आणि पोटॅशियम. MCQ सांगतो लक्षात घ्या. MCQ हा आहे आयोडीन. आयोडीनच्या अभावामुळे, आयोडीनचा जर आपल्याला अभाव झाला तर गलगंड हा विकार होतो. लक्षात ठेवा. हा येऊन गेलेला आता रिसेंट राज्यसेवेला हा प्रश्न आलेला होतो. लोहाची कमतरता झाली तर ॲनिमिया होतो. लक्षात ठेवा. ओके. परत कॅल्शियम, कॅल्शियमची जर आपल्याला अभाव पडला तर काय होतात? दात खराब होतात, हाडे ठिसूळ होतात, कमकुवत होतात. हे सर्वांनाच माहिती आहे. हे लक्षात ठेवा. आयोडीन, लोह, ओके, आणि सोडियम आणि पोटॅशियम काय दिलेलं आहे? स्नायूंची अकार्यक्षमता. समजलं? हे 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे. परत तुम्हाला रिपीट होऊ शकतं. चला नेक्स्ट. जीवनसत्वे, विटॅमिन्स, वॉटर सोल्युबल अँड वॉटर इनसोल्युबल. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स जे आहेत म्हणजे जे पाण्यात विरघळतात, म्हणजे ती जलविद्राव्य आहेत, ती आहेत बी अँड सी. बी कॉम्प्लेक्स. समजलं? आणि अविद्राव्य जीवनसत्वे कुठले तर ती बाकीचे ए, डी, ई आणि के. हे लक्षात असू दे. हा MCQ आलेला आहे, येऊन गेलेला आहे, पण तुम्हाला माहित पाहिजे म्हणून हे घेतलेला आहे. आता इथे काय दिलेलं आहे?
अविद्राव्य, इनसोल्युबल इन वॉटर म्हणजे सोल्युबल इन फॅट, म्हणजे ती मेदात विरघळतात. सोल्युबल इन फॅट, मेदात विरघळतात. तुम्हाला जर असं प्रश्न विचारला मेदात विरघळणारे विटॅमिन्स कुठले, ADEK लक्षात ठेवायचं, हे वाचायचं आहे पूर्ण. समजलं? चला नेक्स्ट. ओके, आता ही जीवनसत्वेचा चार्ट आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. तर यामध्ये महत्वाचे मी तुम्हाला पॉइंट सांगते बघा. ए जीवनसत्व स्त्रोत, याच्यावर काही प्रश्न आलेला नाही आणि तुम्हाला विचारणार पण नाही. त्याचे कार्य हे तुम्ही वाचून घ्या, त्याच्यावर पण प्रश्न नाही. पण ते जीवनसत्व जी कमतरता जर भासली तर कुठले रोग होतात, कुठले विकार होतात, तर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ए जीवनसत्व अभावजन्य विकार काय आहे, रातांधळेपणा. झिरोडर्मा, झिरोडर्मा म्हणजे काय, त्वचा कोरडी पडणे. ओके, कलर ब्लाइंडनेस. ओके, त्यानंतर B1, B1 म्हणजे अभाव झाला तर काय होईल, बेरी बेरी, चेतातंतूचा आजार होईल, स्नायूंचा अशक्तपणा येईल. ओके, B9 वाढ नीट न होणे, ॲनेमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे, तर हा अभाव होईल. B12 न काय होईल, ॲनेमिया. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा आहे विटॅमिन सी. विटॅमिन सी कशातून मिळतं आपल्याला, संत्री, आवळा, सगळे लिंबू वर्गीय फळं असतील त्यातून विटॅमिन सी मिळतं. पण त्याचा जर अभाव झाला तर कुठला रोग होईल, तर स्कर्वी. लक्षात ठेवा. हिरड्यातून रक्त येणे हे दिलेलं आहे. गलग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, तर हे कशामुळे होतं, विटॅमिन सी ची कमतरता असल्यामुळे होतं. त्यानंतर विटॅमिन डी. विटॅमिन डी बघा, यामध्ये हाडे मोडणे, ठिसूळ होणे हे होऊ शकतं. विटॅमिन ई जे आहे, स्नायूमध्ये कमकुवतपणा, प्रजन उत्पादन मध्ये अडथळा निर्माण होणे, त्वचा विकार होणे, विटॅमिन ई. विटॅमिन के, इजा झाल्यास फार रक्तस्राव होणे. समजलं? याचा जर अभाव झाला तर इजा झाल्यास काय होतं, रक्तस्राव होतो. आता 6वी मध्ये तुम्हाला एवढंच दिलेलं आहे. आता यावर प्रश्न पुढे जाऊन काय येतो की विटॅमिन ए ला रासायनिक नाव काय आहे, बी ला काय आहे, सी ला काय आहे, ते आपण पुढे शिकूया. पण 6वी मध्ये जेवढं दिलेलं आहे ते तुम्ही परफेक्टच करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट. ओके, अस्थि संस्था, मानवी आपले शरीरातली जे अस्थि आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये एवढंच दिलेलं आहे की आता प्रकार किती पडतात हाडांचे, 4 प्रकार पडतात. एक आहे चपटी, दुसरा आहे लहान हाडे, तिसरे आहे अनियमित, चौथा आहे लांब हाडे. हे फक्त एवढेच दिलेले आहेत आणि त्याच्या इमेजेस दिलेले आहेत. फक्त इथे MCQ कुठे आहे बघूया आपण. ओके, इथे एवढं दिलेलं आहे की एक्सरे जे आहेत, क्ष किरणे, याचा शोध कोण लावलेला आहे, रॉन्टजेन. हा MCQ आहे, हा लक्षात असू द्या. त्यानंतर आपली मानवी जी अस्थि संस्था आहे ती 2 विभागात, 2 गटामध्ये विभागलेली आहे. एक म्हणजे अक्षीय सांगाडा आणि दुसरा आहे उपांग सांगाडा. हे 2 भाग पडलेले आहे. आता अक्षीय मध्ये कोण कोण येतं आणि उपांग मध्ये कोणतं येतं ते आपण पुढे बघूया. आता बघा, अक्षीय सांगाड्यामध्ये कोण येतं, कवटी, पाठीचा कणा, छातीच्या पिंजऱ्याचा समावेश यामध्ये होतो. आणि उपांग सांगाडा यामध्ये काय होतं बघा, मध्य रेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. यामध्ये कोणाचा समावेश होतो, हात आणि पाय. लक्षात ठेवा. उपांग सांगाड्यामध्ये कोण होतं, हात आणि पाय. ओके, चला बघा, हा आहे अक्षीय सांगाडा आणि हा आहे उपांग सांगाडा. आता आपण डिटेलमध्ये बघूया. कवटी बघा, डोक्याची आणि चेहऱ्याची हाडे मिळून ही कवटी बनते. डोके आणि चेहरा यांच्याची जी हाडे आहेत ती मिळून काय होते, कवटी बनते. मग यातील हाडे आकाराने सपाट मजबूत असतात. डोक्यात बघा टोटल 8 असतात, तर चेहऱ्यामध्ये 14. अशी टोटल 22 हाडे ही कवटीमध्ये असतात. कवटीमध्ये टोटल किती हाडे असतात, 22. समजलं? त्या चेहऱ्यात किती आणि डोक्यामध्ये किती हे लक्षात असू द्या. त्यानंतर कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल ही होत नाही. त्यानंतर छातीचा पिंजरा, इथे काय दिलेला आहे बघा, छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीत एक हुबे चपटे हाड असते, त्याला उरोस्थी म्हणतात. छातीमध्ये काय असतं, हुबे चपटे हाड, त्याला उरोस्थी म्हणतात. आणि त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. आणि या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. छातीच्या पिंजऱ्यात किती असतात, टोटल 25. लक्षात असू द्या. ओके, आणि तो मागून पाठीच्या कणाला जोडलेला असतो. त्यानंतर पाठीचा कणा बघा, कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभे सरळ जोडून पाठीचा कणा हा काय होतो, तयार होतो. पाठीच्या कण्यात एकूण
33 हाडे असतात. लक्षात ठेवा, पाठीच्या कण्यात किती? टोटल 33 हाडे असतात आणि त्यातील प्रत्येकाला काय म्हणतात? मणका. समजलं? पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे काय करतो? संरक्षण करतो. आता लक्षात ठेवा, अक्षीय सांगाड्यामध्ये कशा कशाचा समावेश असतो? कवटी, त्यानंतर छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा. कवटीमध्ये टोटल किती असतात? 22. छातीच्या पिंजऱ्यामध्ये टोटल किती असतात? 25 आणि पाठीचा कणा टोटल 33. समजलं? 6वी स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे, माहित पाहिजे. त्यानंतर उपांग सांगाडा, यामध्ये हात आणि पाय यांचा समावेश होतो. मानवी शरीरात 2 हात 2 पाय हे तुम्हाला माहित आहे. त्यानंतर माहित आहे का तुम्हाला, खूप महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न आहे बघा, आपल्या 2 कानांमध्ये 3-3 हाडे असतात. 2 कानामध्ये 3-3, इकडे 3 इकडे 3. समजलं? त्यापैकी कडी, ज्याला आपण स्टिरअप म्हणतो इंग्लिश मध्ये, हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. कुठलं? लहान हाड. ते तांदळाच्या दाण्या एवढे व पोकळ असते. त्याचा आकार कडीसारखा असतो म्हणून त्याला कडी म्हणतात, स्टिरअप. आणि मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड कुठलं आहे? ते मांड्यांमध्ये असते. कुठं आहे? मांड्यांमध्ये. ते कुठलं आहे ते नंतर कळेल आपल्याला, पुढेल. पण लक्षात ठेवा, सर्वात लहान हाडाचं नाव याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, ते आहे स्टिरअप. ओके. ह्युमन इयर मध्ये हे लक्षात ठेवा, हास 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 किंवा हॅज लक्षात ठेवा. याचं मिनिंग बघा, बाहेरून आत क्रम आहे. काय आहे? हॅमर, अनविल आणि स्टिरअप, म्हणजे हे आहे स्टिरअप ते. ओके. हा बाहेरून आत क्रम आहे. समजलं? हे आपल्याला 11-12 स्टँडर्ड मध्ये आपल्याला ते शिकायचं आहे. अजून एक आहे, ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, बाहेरून आत क्रम. समजलं? चला नेक्स्ट बघू, सांदा. सांदा कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्याला आपण सांदा म्हणतो. आता या सांद्याचे परत 2 प्रकार आहेत. एक म्हणजे कुठला आहे? चल सांदा आणि दुसरा आहे अचल. चल म्हणजे काय? हाडांची हालचाल होते. चल म्हणजे काय? हाडांची हालचाल होते. अचल म्हणजे काय? हाडांची हालचाल होत नाही. आता हाडांची हालचाल होते ते कुठले आहेत? हात, पाय आणि यातील हाडे असतात. आणि हालचाल न होणारी कुठली आहेत? तर कवटी. कवटीचे हाडे हालचाल होत नाहीत. खालचा जबडा सोडून असं देखील म्हटलेलं आहे. चला, हे दिलेले आहेत सांध्यांचे प्रकार आणि हे इमेजेस आपण ऍड केलेले आहेत. सांध्यांचे बघा, चल सांध्यांचे हे प्रकार आहेत. त्यामध्ये बिजागरीचा सांधा आहे, उखळीचा सांधा आहे, सरकता सांधा आहे. इथे दिलेला आहे. बिजागरीचा जो सांधा आहे तो 180 कोनात वळतो. 180 कोनात. त्यामध्ये उदाहरण दिले कोपर आणि गुडगा. हा कोपर आहे ना, हा 180 मध्ये आपला वळतो. ओके. आणि गुडघ्याचा आहे. त्यानंतर उखळीचा सांधा आहे तो 360 मध्ये, 360 कोनात हे करतो. त्यामध्ये कुठला दिलाय? खांदा आणि खुबा. खांदा आपला हा 360 मध्ये वळतो. बरोबर आहे? 360 मध्ये. आणि सरकता जो आहे त्यामध्ये मनगट आहे, त्यानंतर पायाचा घोटा, ही काय आहे? सरकते. तर ही चल सांध्यांची काय आहेत? प्रकार आहेत. तर इथे इमेजेस दिले आहेत बघा. हा आहे बिजागरीचा, हा आहे उकळीचा आणि हा आहे सरकता. समजलं? हे फक्त तुम्हाला प्रकार माहित असू द्यात. चला नेक्स्ट. आता मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य आहे, पिगमेंट आहे. तर याचं फंक्शन काय, कार्य काय आहे? तर त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य असतं. तर हे त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होतं. मेलॅनिनच्या प्रमाणावरून आपल्याला कळतं गोरेपणा आणि काळेपणा. म्हणजे काय बघा, वातावरण ही त्वचेचा रंग अवलंबून असतो. मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांचे अतिनील किरणापासून काय करतं? संरक्षण करतं. आता हे परत इथे दिलेलं आहे बघा. माहित आहे का तुम्हाला? माहित नसेल तर माहित करून घ्या. आपल्या केसांचा रंग हा मेलॅनिनमुळे ठरतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे, तर भुरे व पांढरट केस हे मेलॅनिनमध्ये गंधकामुळे आणि तांबडे केस हे मेलॅनिनमध्ये लोह असल्याने आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांचे केस एकदम काळे आहेत त्यांच्यात शुद्ध मेलॅनिन आहे. कसं आहे? शुद्ध मेलॅनिन. परत ज्यांचे केस भुरे आहेत किंवा पांढरट आहे ते मेलॅनिनमध्ये गंधकामुळे, गंधक म्हणजे काय? सल्फरचं प्रमाण. आणि ज्यांचे तांबडे केस आहेत, तांबडे असतात बघा, तांबूस दिसतात तुम्हाला, त्यांच्यामध्ये काय? लोह. काय आहे? लोह असल्यामुळे ते तांबूस दिसतात. समजलं? तर चला, इथे आपला बायोलॉजीचा हा पार्ट संपतो
आता आपण जाऊया, शिफ्ट होऊया फिजिक्सकडे. फिजिक्समध्ये पहिलाच बघा हा चॅप्टर दिलेला आहे. चाल कशाला म्हणतात? एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास चाल असे म्हणतात. अंतर डिवायडेड बाय वेळ, लागणारा वेळ. आता या चालचं एकक काय? किलोमीटर प्रति तास, म्हणजे किलोमीटर प्रति आवर किंवा मीटर प्रति सेकंद, हे याचं युनिट आहे. माहित पाहिजे तुम्हाला. युनिट्स अँड कन्व्हर्जन, तर हे तुम्हाला सर्व माहीतच पाहिजेत. युनिट्स अँड कन्व्हर्जनमुळे बरेच प्रश्न हे तुमचे एक्झाम्पल्स जे असतात ते बरेच सुटतात. त्यामुळे ते तुम्हाला युनिट सर्वांचे माहीत पाहिजेत. ओके. त्यानंतर आपण काय शिकलो यामध्ये दिलेलं आहे बघा. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास वस्तूची काय म्हणतात? चाल. आता गती, गतीचे प्रकार किती आहेत बघा इथे दिलेले आहे. रेषीय गती, रेषीय एकसमान, रेषीय असमान, आंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक आणि यादृच्छिक, ही काय आहेत? गतीचे विविध प्रकार आहेत. आता मी ते गतीचे प्रकार जे दिलेले आहेत तिथं, रेषीय म्हणजे काय किंवा आंदोलित म्हणजे काय, वर्तुळाकार म्हणजे काय, हे काय मी डेफिनेशन घेतलेल्या नाहीत. याच्यावर काय प्रश्न येणार नाहीत. फिजिक्समध्ये सहसा हे प्रश्न तुम्हाला एक्झाम्पल्सवर येतात. एक्झाम्पल्स आता विचारतात. ओके. चला नेक्स्ट आहे असे होऊन गेले. सर्वात महत्वाचा न्यूटन. न्यूटनवर प्रश्न आलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? न्यूटन. 17व्या शतकात. लक्षात ठेवा. ओके. आता एवढंच लक्षात ठेवा, हे बाकी तुम्ही नंतर वाचा. त्यानंतर पुढे दिलंय बघा, कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत. ओके. SI सिस्टीम, ज्याला आपण सिस्टीम इंटरनॅशनल, एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा याचं जे युनिट आहे ते जूल आहे. काय आहे? जूल. समजलं? कार्य आणि ऊर्जा, वर्क अँड एनर्जी, याचं एकक हे जूल आहे. समजलं? चला, यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणतात. ओके. आणि स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा हे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. ओके. स्थितीज ऊर्जा ही स्थितीमुळे आणि गतिज ऊर्जा ही गतीमुळे प्राप्त होते. यात काही वेगळं असं म्हणजे आहे काय का नाही? काहीच नाही आहे यामध्ये डेफिनेशन मध्ये. चला, पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत. इथे काय दिले बघा, मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर करतो त्या स्रोतांना आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतो. आता बघा, पारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो, तर हे आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाहीत, पारंपरिक ऊर्जा स्रोत. आणि दुसरे बघा, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, यामध्ये कोण येतं? सौर ऊर्जा, सूर्यापासून मिळणारी, पवन ऊर्जा असेल, ह्याच्यापासून पण आपल्याला वीज निर्मितीसाठी. 3 आहे सागरी ऊर्जा. सागरी ऊर्जा याच्यापासून देखील आपल्याला वीज तयार होते. पवन ऊर्जामध्ये सर्वात महत्वाचा मला पॉइंट वाटतो तो हा आहे बघा, पवनचक्कीचा वापर हा विहिरीतील पाणी काढण्यासाठी सुद्धा केला जातो. लक्षात ठेवा MCQ, कारण स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. कशासाठी होतो? पवनचक्कीचा वापर हा विहिरीतील पाणी काढण्यासाठी देखील वापर केला जातो. त्यानंतर जलविद्युत ऊर्जा, ही देखील अपारंपरिक ऊर्जा आहे. ही देखील वीज निर्मितीसाठी यूज केला जातो. आता महाराष्ट्रात कोयना धरणावर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कार्यरत आहे. ओके. आणि समुद्रातील लहरीपासून मिळणारी देखील ऊर्जा. आणि लास्ट आहे अणुऊर्जा. तर हे सर्व जे आहेत हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. समजलं? हे एवढे एक्झाम्पल स्टेट बोर्ड मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर अणुऊर्जामध्ये पण हे दिलेलं आहे बघा, हे वाचून तुम्ही घ्या. फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोत कुठले आणि अपारंपरिक कुठले आहेत तर हे एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, असे होऊन गेले. परत आले आर्किमिडीज. आर्किमिडीज यांनी काय केलेलं आहे बघा, कशाचा शोध लावलेला आहे बघा, इथं दिलेला आहे आर्किमिडीज स्क्रू. ओके. पाचर, ह्याला पाचर म्हणतात. हे तुम्हाला माहित नसेल म्हणून मी ही इमेज आणलेली आहे. ओके. लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो. 2 उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते. अशा अवजाराला आपण पाचर म्हणतो. समजलं? ओके. कुऱ्हाड, सुरी, पटाशी ही पाचर या साध्या यंत्राची उदाहरणं आहेत. साध्या यंत्राची उदाहरणे कुठली? इथेच दिलेलं आहे बघा, कुऱ्हाड, सुरी, पटाशी ही पाचर या साध्या यंत्राची काय आहेत? उदाहरणे आहेत. चला नेक्स्ट बघा, आपण काय शिकलो. चला, यामध्ये महत्वाचं नाही, हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, साऊंड. साऊंडवर बरेच प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. यामध्ये देखील तुमचे MCQ कव्हर होतील. बघा, ध्वनी निर्माण करण्यासाठी वस्तूचे कंपन होणे गरजेचं असतं.
ओके. आणि वस्तूचे कंपन होत असतं तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनी बंद होतो. ओके. आणि ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत म्हणतात. समजलं? आता इथे लक्षात ठेवा, ध्वनीची जी तीव्रता आहे ती डेसिबल मध्ये मोजतात. लक्षात ठेवा, ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजतात? डेसिबल मध्ये. ओके. चला, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, इथे एक महत्वाचं आहे, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होत असते. ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते की नाही? तर असते. ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते, हे सेंटेन्स देखील म्हणजे परीक्षेला विचारलेलं आहे. तर ध्वनी प्रसारण हे सर्वाधिक कशामध्ये होतं? तर हे लक्षात ठेवा, सॉलिड सर्वात जास्त, लिक्विड, मग गॅस. ओके. ओके, गॅस नाही म्हटलं चालेल, फक्त इथं हे दिलेलं आहे, सॉलिड सर्वाधिक, लिक्विड आणि मग तुम्ही गॅस लिहिलं तरी चालेल. ओके, इथे दिलेलं आहे. चला, ध्वनी प्रसारण म्हणजे काय? ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनीचे प्रसारण होय. आणि प्रसारणाचे माध्यम म्हणजे काय? ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. डेफिनेशन काय विचारत नाहीत, फक्त MCQ कुठे येते ते तेवढं मी सांगते, ते तेवढं तुम्ही हे करून घ्या. इथे पण आहे बघा, ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता असते, ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, ध्वनीचे प्रसारण स्थायू, द्रव किंवा वायू या माध्यमातून होतं. समजलं? तर हे पॉइंट इथे महत्वाचे आहेत. चला नेक्स्ट. आता हे माहित आहे का तुम्हाला? बघा, हे आहे जंतर मंतर, दिल्लीमध्ये आहे, नवी दिल्लीमध्ये. ओके, सूर्य तबकडी. तर आपल्याला हे महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे ह्या साईडला, की भारतीय शास्त्रज्ञ आहेत ते आपले CV रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांना 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा त्यांनी शोध लावला. आणि त्या शोधाच्या स्मरणात 1987 पासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. कधीपासून साजरा केला जातो? 1987 पासून. समजलं? हा पॉइंट लक्षात असू दे. हे सेंटेन्स मध्ये वाक्य ते टाकू शकतात. आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत, लक्षात ठेवा. परत रिपीट झाला तर हा प्रश्न चुकवायचा नाही. चला नेक्स्ट, आयझॅक न्यूटन. लक्षात ठेवा, न्यूटन तबकडी. ओके. त्यानंतर यामध्ये महत्वाचा MCQ. ओके, यामध्ये काय नाही. नेक्स्ट चला, असे होऊन गेले. बघा, चुंबक ज्याला आपण मॅग्नेट म्हणतो. आता इथे शास्त्रज्ञ दिलेले आहेत. इथे फक्त मी तुम्हाला MCQ सांगणार आहे, हे डिटेलमध्ये तुम्ही वाचा. काय झालेलं आहे की एक कथा आहे की ग्रीस देशामध्ये मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता. आणि याने काय केलेलं आहे, एका मोठ्या खडकावर काय केलं, हा बसलेला आहे. आणि परत जाण्याच्या वेळी तो दगडावरून काय केला, उठला. आणि उठताना काय झालं, काठी आणि बूट हे खडकाला काय झालं, त्या दगडाला चिकटून बसलेला आहे. आणि दगडापासून बाजूला होण्यास त्याला खूप काय करावं लागला, जोर द्यावा लागला. आणि नंतर काय झालं बघा, की काठीच्या टोकावरील लोखंडी पट्टी आणि बुटातील लोखंडी खिळ्यामुळे असे होत असल्याचे त्याच्या हे लक्षात आलं. आणि इतर खडक मात्र त्याच्या बुटाला किंवा काठीला हे चिकटले नाही. आणि नंतर त्याने तो खडक काय केला, सर्वांना दाखवला. आणि त्याच्यावरून काय झालं, त्याच्या नावावरून ह्या खडकाचे नाव काय पडलं, मॅग्नेटाइट. काय पडलं, मॅग्नेटाइट. आणि हा मॅग्नेटाइट काय आहे, एक नैसर्गिक चुंबक आहे. मॅग्नेट. ओके, हा मॅग्नेटाइट काय आहे, नैसर्गिक चुंबक आहे. समजलं? हा शोध ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात लागल्यामुळं त्याला मॅग्नेटाइट हे नाव दिलेलं आहे. तर ही अशी थोडक्यात स्टोरी आहे. समजलं? हे दिलेलं आहे स्टेट बोर्ड मध्ये, तुम्ही लक्षात ठेवा. मॅग्नेटाइट हा एक नैसर्गिक चुंबक आहे. ओके. आता पुढे दिलेलं आहे बघा, या खडकाला पुढे जाऊन लोडस्टोन असेही म्हणतात. ओके. आणि यातूनच पुढे होका यंत्राची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. लक्षात ठेवा काय आहे, लोडस्टोन. आता या मॅग्नेटच्या काही प्रॉपर्टीज आहेत, चुंबकाच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या महत्वाच्या आहेत. एखाद्या मागे एकदाच प्रश्न फक्त येऊन गेलेला होता, परत रिपीट झाला तर आला पाहिजे. बघा, चुंबकाचे जे टोक आहे उत्तर दिशेला स्थिर राहतं त्याला आपण उत्तर ध्रुव असे म्हणतो. दक्षिण दिशेला जे स्थिर राहतं त्याला आपण दक्षिण ध्रुव म्हणतो. ओके, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण या दिशेतच काय असतं, स्थिर असतं. त्यानंतर एका चुंबकाचे जर दोन भाग आपण केले
तर ते स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजेच चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. परत अजून एक लक्षात घ्या, चुंबकीय बल हे चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवांकडे हे एकवटलेलं असतं. जे दोन्ही टोक असतं साईडला, एक नॉर्थ आणि साऊथ, तिकडे चुंबकीय बल हे काय असतात, एकवटलेले असतात. दुसरी एक गोष्ट बघा, हे एक महत्वाचा पॉइंट वाटतो, चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये काय असतं, प्रतिकर्षण असतं. सजातीय म्हणजे नॉर्थ नॉर्थ, साऊथ साऊथ, यांच्यामध्ये काय असतं, प्रतिकर्षण, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिपल्शन म्हणतो. काय म्हणतो, रिपल्शन. आणि तर विजातीय बघा, विजातीय ध्रुवांमध्ये काय असतं, आकर्षण असतं. विजातीय ध्रुव म्हणजे काय, नॉर्थ साऊथ. ओके, यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. समजलं, हा पॉइंट लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे. ओके, चला इकडे काय दिले बघा, असे होऊन गेले. परत मायकेल फॅराडे हा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. यांनी काय केले, चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र काय केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. आणि हे संशोधन त्यांनी कुठे केलेलं आहे, लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये. समजलं. आणि बघा, यांच्या संशोधनामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील असंख्य उपकरणामध्ये विजेचा व विद्युत चुंबकाचा वापर देखील करणे शक्य झालेले आहे. चुंबकाविषयी जर म्हटलं शास्त्रज्ञ मायकेल फॅराडे लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट. ओके, आता हा लास्ट चॅप्टरला आपण आलेलो आहे, तारे. यामध्ये देखील MPSC राज्यसेवेला हा प्रश्न एक विचारलेला होता, म्हणून हा चॅप्टर आपण घेतोय आणि परत रिपीट झाला तर हा चुकवायचा नाही. हे आहेत दीर्घिकांचे प्रकार. किती प्रकार आहेत, 4 आहेत. चक्राकार, त्याला सर्पिलाकार म्हणतो, लंबवर्तुळाकार आहे, अवरुद्ध चक्राकार, अनियमित हे आहेत. आणि एक ही आहे हबल दुर्बीण. ही हबल दुर्बीण अमेरिकेने काय केली होती, नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये कक्षेत सोडली होती, पृथ्वीच्या कक्षेत. ओके, आणि हे लक्षात ठेवा, एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे यांनी काय केलेले, स्पष्ट केलेले आहे. समजलं. चला नेक्स्ट बघा, तारे. हे फक्त एवढंच लक्षात ठेवा, MCQ. सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान हे 3500 डिग्री सेल्सिअस ते 5000 डिग्री सेल्सिअस या मर्यादात असते. ओके, आणि तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंग देखील बदलतो. इथे काय MCQ नाही. चला नेक्स्ट. हे ताऱ्यांचे काही प्रकार दिलेले आहेत, स्टेट बोर्ड मध्ये दिलेले आहेत. यावर पण काही MCQ येणार नाहीत, फक्त लक्षात ठेवा. तांबडा राक्षसी तारा आहे, याचं तापमान इथे दिलेलं आहे. समजलं. आणि तो तेजस्विता जी आहे त्याची ती सूर्याच्या 100 पट असू शकते असं त्यांनी दिलेलं आहे. आणि महाराक्षसी तारा हा तांबड्या राक्षसी तारापेक्षा देखील मोठा आहे, तेजस्वी आहे. त्याचे तापमान पण दिलेलं आहे 3000 ते 4000 डिग्री सेल्सिअस. समजलं. आणि जे जोड तारे आहेत, आकाशातील निम्म्यापेक्षा जे जास्त तारे आहेत ते जोड तारे असतात, इथे दिलेलं आहे. चला ओके, आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, लास्ट आहे, सूर्यमाला. सूर्यमालामध्ये अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह. बघा, त्यामध्ये अंतर्ग्रह कुठले येतात, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. पृथ्वी कुठे आहे, अंतर्ग्रह. आणि बाह्यग्रहामध्ये कोण आहे, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. बहिर्ग्रहाभोवती सर्व जे बहिर्ग्रह आहेत त्यांना कडी असते, इथे दिलेलं आहे. ओके, आणि सर्व अंतर्ग्रहांचे जे कवच आहे ते काय असतं, कठीण असतं. आणि बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे काय असतं, वायुरूप असतं. हा पॉइंट लक्षात असू द्या. आता एक लक्षात घ्या, सूर्यमालेमध्ये कशाचा समावेश असतो इथे दिलेलं आहे. परत सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे किती आहे, 6000 डिग्री सेल्सिअस आहे. समजलं. त्यानंतर सूर्याचा व्यास पण दिलेला आहे, 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. आणि सूर्याचा आकार किती आहे, की त्यामध्ये जवळपास पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह मावतील, एवढा आकार मोठा आहे. एवढं बेसिक माहिती तुम्हाला माहित पाहिजे. चला ओके, या टॉपिकवर ह्या चार्टवर आता प्रश्न काय येते तुम्हाला मी सांगते. बघा, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. यामध्ये लक्षात घ्या, बुधला काही उपग्रह नाही आहेत, पृथ्वीला एकच आहे माहित आहे सर्वांना, मंगळला 2 आहेत. गुरु, शनी आणि युरेनस आणि नेपच्यून, यामध्ये गुरुला सर्वाधिक इथे दिलेला आहे. पण करंट नुसार अपडेट जर हे केला असेल तर तुम्ही ते करेक्शन करून घ्या अपडेट मध्ये. ओके, फक्त आपल्याला MCQ कुठे आहे मी तुम्हाला सांगते. एक लक्षात घ्या, जी कडी असते, कडी ती मी तुम्हाला सांगितले, जे बहिर्ग्रह आहेत त्यांनाच फक्त कडी आहेत, आंतरग्रहांना कडी नाही. पृथ्वीला आहे का, मग नाही. इथे दिलेलं आहे, पहिले 4 यांना कडी नाहीत, शेवटचे 4 यांना कडी आहे. त्यानंतर वातावरण सगळीकडे आहे,
कुठे नाही वातावरण, फक्त बुध ग्रहावर वातावरण नाही इथे, हे लक्षात ठेवा. आहे ते लक्षात ठेवू नका, कारण नाही एकच आहे, त्यामुळे नाही कुठल्या ग्रहावर नाही, बुध या ग्रहावर नाही वातावरण, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चुंबकत्व जे दिलेलं आहे, बुध आणि दुसरा जो ग्रह आहे शुक्र, याच्यावर चुंबकत्व नाही, बाकी सगळ्यांच्यावर आहे, हे लक्षात असू द्या. आता सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो आहे परिवलन आणि परिभ्रमण काळ. परिवलन आणि परिभ्रमण जो काळ आहे तो फक्त निरीक्षण करा, एक चार्ट फक्त निरीक्षण करा हा, की याच्यावर प्रश्न कुठला विचारलेला होता, तर बुध ग्रहावर. बुध ग्रहाचा हा जो परिभ्रमण काल आहे तो 88 दिवस असतो, हा प्रश्न विचारलेला होता. आता एक पुढे जाऊन जर प्रश्न विचारला तर तो कुठला विचारू शकतात ते मी तुम्हाला सांगते. एक निरीक्षण करा की प्रत्येक ग्रहाचा जो परिवलन काळ आणि परिभ्रमण जो काळ आहे त्यामध्ये बघा, परिवलन काळापेक्षा परिभ्रमण काळ हा काय आहे, जास्त आहे. प्रत्येक ग्रहाचा परिवलन काळ जो आहे त्याच्यापेक्षा परिभ्रमण काळ हा जास्त आहे. फक्त एकच असा ग्रह आहे शुक्र, त्याचं काय आहे, उलट आहे. ज्याचा परिवलन काळ 243 दिवस आहे आणि परिभ्रमण काळ हा 225 दिवस आहे. हा MCQ आहे, हा MCQ आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला रिपीट झाला तर हा येऊ शकतो, रिपीट म्हणजे आलेलाच नाही आहे हा प्रश्न, जर चुकून आला तर हे लक्षात असू द्या. कुठला ग्रह आहे तो, शुक्र. कोणता आहे, शुक्र. काय, त्याचा परिवलन काळ हा काय आहे, जास्त आहे परिभ्रमण पेक्षा, हे लक्षात असू द्या. आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, परिवलन काळ आणि परिभ्रमण काळ म्हणजे काय, हे माहित पाहिजे पहिला तुम्हाला. ओके, चला, बाकी काय सगळ्यांचे लक्षात ठेवायची काय आवश्यकता नाही. ओके, नेक्स्ट आता आपण काय करूया, प्रत्येक ग्रहाची थोडी थोडी माहिती बघूया. प्रत्येक ग्रहाबद्दल MCQ तुम्हाला मी सांगते. चला, पहिला ग्रह आहे बुध. बुध ग्रहाबाबतीत पहिला MCQ घ्या, सर्वात जवळचा ग्रह, सर्वात जवळचा ग्रह. त्यानंतर सर्वात वेगवान ग्रह, समजले, सर्वात वेगवान ग्रह, सर्वात जवळचा ग्रह सूर्यापासूनचा. आणि दुसरा अजून एक MCQ बघा, हा पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो, सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. 3 MCQ, सूर्यापासूनचा सर्वात जवळचा, त्यानंतर सर्वात वेगवान, ओके, आणि पृथ्वीवरून हा सकाळी आणि संध्याकाळी फक्त दिसतो. हे बुध ग्रहाबाबतीत फक्त लक्षात ठेवा आणि तो चार्ट एवढंच लक्षात असू द्या. त्यानंतर आहे शुक्र. शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. हा दुसरा MCQ सांगते बघा, सूर्यास्तानंतर अजून एक पॉइंट बघा इथे, शुक्र हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. हा MCQ आहे. शुक्र हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आणि शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे, लक्षात राहू द्या. नेक्स्ट आहे पृथ्वी. आता आपण पृथ्वीवर राहतो म्हटल्यावर पृथ्वी बाबतीत आपल्याला माहितच पाहिजे, सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. ओके ओके, पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. जीवसृष्टी असणारा ग्रह कुठला, पृथ्वी. ओके, नेक्स्ट बघा, चुंबकीय क्षेत्र सुद्धा पृथ्वीवर आहे. आणि बघा इकडे दिलेलं आहे, या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण या पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे काय होतात, वळतात. एवढी माहिती ते दिलेली आहे. पृथ्वीला एक आपला उपग्रह आहे. नेक्स्ट आहे मंगळ. सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळावरील मातीत काय आहे, लोह आढळतं आणि या लोह असल्यामुळेच त्याला रंग हा लालसर दिसतो, म्हणून याला लाल रंग असे म्हणतात. काय म्हणतात, लाल रंग. त्यानंतर सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. बघा स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे, कुठल्या ग्रहावर सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे, तो कुठला ग्रह आहे, तो मंगळ. समजलं, हा एक MCQ आहे. चला नेक्स्ट, गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा कुठला आहे, गुरु. हा एक MCQ आहे. त्यानंतर बघा, गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्याला वादळी ग्रह असे म्हणतात. हा एक MCQ आहे. वादळी ग्रह कोणाला म्हणतात, गुरुला. सर्वात मोठा ग्रह कोणता, गुरु. समजलं, सर्वात मोठा ग्रह कोणता, गुरु. चला नेक्स्ट आहे युरेनस. नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे आपला ये, एक मिनिट.
ओके, गुरु झाला. हा, त्यानंतर कुठला येणार आहे? शनी येणार आहे. शनीमध्ये बघा, सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह. ओके, सूर्यमालेतील कुठला आहे? 6वा ग्रह आहे. आणि सर्वात मोठा जर क्रम विचारला तर सर्वात मोठा पहिला गुरु आहे, त्यानंतर कुठला आहे? शनी आहे. शनीचं बघा एक वैशिष्ट्य अजून काही ते दिलेलं काय आहे? शनी भोवती कडी आहे, हे सर्वांना माहिती, इमेज मध्ये दिसते. एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी टाकला तर तो चक्क तरंगू शकेल. ओके, तरंगू शकेल कारण त्याची घनता खूप कमी आहे. समजलं? नेक्स्ट आहे युरेनस, 7वा ग्रह आहे. हा दुर्बीनशिवाय पाहता येत नाही. हा थोडा कललेला आहे. ओके, आणि कललेला असल्यामुळे तो घरंगळ चालल्यासारखा दिसतो. एवढाच इथे पॉइंट आहे. त्यानंतर लास्ट आहे नेपच्यून, 8वा ग्रह. नेपच्यून वरील एक ऋतू 41 वर्षाचा असतो आणि या ग्रहावर देखील अतिशय वेगवान वारे वाहतात. समजलं? तर हे पॉइंट मी मार्क केलेले तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर उपग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता ते विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. ओके, त्यांना त्या खगोलीय वस्तूंना आपण उपग्रह असे म्हणतो. तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, त्याच्यावर वातावरण नाही. ओके, बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना देखील उपग्रह आहे. समजलं? चंद्राचा भ्रमण काळ हा किती आणि परिवलन काळ हा 27.3 दिवस आहे. बुध आणि शुक्र यांना उपग्रह नाहीत. समजलं? आता लघुग्रह. लघुग्रह कशाला म्हणतात बघा, सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह असे म्हणतात. तर हा जो खगोलीय वस्तूंचा जो पट्टा आहे तो कोणत्या 2 ग्रहांच्या मध्ये आहे? तर तो आहे मंगळ आणि गुरु. हा MCQ येऊन गेलेला आहे, परत रिपीट होऊ शकतो. त्यानंतर बटुग्रह. बटुग्रह म्हणजे काय? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे ती बटुग्रह आहे. आणि प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा बटुग्रहात समावेश होतो. समजलं? प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्ष लागतात, तर परिवलनास 6.38 दिवस लागतात. ओके, हे फॅक्ट्स आहेत, सर्वात लक्षात असू द्यात. ओके, आता धूमकेतू. धूमकेतूचे परत 2 गटात वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे दीर्घ मुदतीचे आणि एक आहे अल्प मुदतीचे. दीर्घ मुदतीचे धूमकेतू म्हणजे काय? तर या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्याला काय म्हणतात? दीर्घ मुदतीचे धूमकेतू. सूर्याभोवती फिरण्यास किती? 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी. आणि अल्प म्हणजे काय? 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतात, त्याला अल्प मुदतीचे धूमकेतू असे म्हणतात. इथे दिलेला आहे बघा, हॅलेच्या धूमकेतूचे 1910-1986 पुनरागमन झालं होतं आणि हॅलेच्या धूमकेतूचा केंद्रभाग हा 16 किलोमीटर लांब आणि 7.5 किलोमीटर काय होता? रुंद होता. आणि हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्ष लागले होते. किती? 76 वर्ष. ओके, असे होऊन गेले. फ्रेड विपल या खगोल निरीक्षकांनी हे वाचून घ्या. ओके, हे महत्वाचं आहे, तुम्हाला सांगितले शास्त्रज्ञांच्या माहिती सर्व. त्यानंतर ओके, आता हे तुम्हाला माहित आहे लोणार सरोवर. ओके, उल्का. उल्का म्हणजे काय बघा, आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटल्यासारखा दिसतो, या घटनेला उल्कापात असे म्हणतात. आणि अनेक वेळा हे उल्का लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे हे काय असतात? शिलाखंड असतात. मात्र हे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे काय होतात? जळतात आणि त्यांना आपण उल्का म्हणतो. अशीच एक घटना महाराष्ट्रामध्ये झाली होती. ती कुठली आहे बघा? लोणार सरोवर. या अग्नी आघातानेच हे तयार झालेलं आहे. लोणार सरोवर मध्ये करंटमध्ये पण हे होतं, हे लक्षात असू द्या. चला, आपलं 6वीचं स्टेट बोर्ड पूर्ण झालेलं आहे. तर जवळपास या 48 स्लाइडमध्ये आपण पूर्ण 6वीचं स्टेट बोर्ड हे बसवलेलं आहे. तर सर्व पॉइंट्स मी कव्हर केलेले आहेत. तुम्ही हेच लेक्चर वारंवार पहा परीक्षेच्या आधी, किंवा जे पॉइंट्स मी सांगितलेले होते ते तुम्ही पॉइंट्स काय करा, एक तर नोट डाऊन करून घ्या किंवा नोट्स काढा. ओके, तर आपण आता भेटू. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर नंबर आहे व्हॉट्सअपचा, तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, या नंबरवर. तसेच आपण सायन्स नोट्स बॅच ही एक लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये सर्व सायन्स हे पूर्ण आपण कव्हर केलेलं आहे. नोव्हेंबर एंडपर्यंत सर्व आपल्या सायन्स नोट्स या अपलोड होतील. तर तुम्हाला जर सायन्स अवघड जात असेल
किंवा सायन्समध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर तुम्ही ती बॅच नक्की जॉईन करा. आपण त्यामध्ये काही लेक्चरसुद्धा अपलोड करणार आहे. काही शंका असेल, काही सायन्स जर समजत नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. 7th स्टँडर्ड आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. ओके, तर थांबू आपण इथे. सी यू.